पार्ट 1 मध्ये आपण महालक्ष्मीचं मंदिर, रंकाळा तलाव बघितलं. आता या ब्लॉग मध्ये आपण महाराजास पॅलेस, पन्हाळा किल्ला हे बघणार आहोत. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बिल्ट इन बॅसल्ट स्टोनचं नाव आहे अँड लाईम मॉर्टर. आपण आता पन्हाळा गडावर आलो. थंडी भयानक आहे पण काहीच नाही. अरे एवढी थंडी आहे. काहीच थंडी नाही. अरे भाई खूप थंडी आहे. थंडी मग किती वाजते एवढे? हे बघ ना, ते ढग आणि ते डोंगर असे एकदम मर्ज झाल्यासारखे वाटतात. थंडी खूप वाजते. पन्हाळागड, कोल्हापूर मध्ये पन्हाळागड या ठिकाणी आलोय आपण. आता बघू शकता तुम्ही नजारा. थंडी आहे ना. लोकांना वाटायला की एवढं सगळं बघायली याच्या कारणाने काय चाललंय तिथं डिस्ट्रिक्ट लावलं. मेकअप सुरू इथं. त्याच्या मॅडम त्याच्या मॅडम टचअप सुरू आहे का मॅडम? फ्रेश वॉटरची वेल आहे खाली. पाणी इथूनच प्यायचं. बघितलं, इथूनच सगळं लक्ष ठेवायचं. स्वरा बघ कसा बांधला किल्ला. त्यांना घरी गेल्यावर याच्यावर निबंध लिहायचंय. सांग त्यांना लक्षात ठेवा आणि बघा. नाही कुठे गेलं तर माहित नाही. तसं नाही, लक्षात ठेवायचं काय काय बघितलं. पन्हाळागड आता आलोय तर पन्हाळागड पण एक एक्सप्लोर करतो. चल ना खाली. खाली चल ना. क्या कर रहा है तू भाई? खाली आहे ना ते. खाली जाऊन आलो असतो. खाली बंद आहे. खाली इथून असं व्हिडिओ जाऊ शकतो आपण खाली. खाली गेट बंद आहे. अरे सुरू आहे काय नाही. चला ना खाली. चला आपण खाली जाऊ. एवढंच आहे. खाली काय आहे? इकडे बघ रे बाळा. चोर दरवाजा इकडं असा गाभारा आहे. चल की. इथून नसतं आत आहे चोर दरवाजा. आणि मग इथून लक्ष ठेवायसाठी आहे. काहीच नाहीये बाहेर आलं. एवढंच आहे का? असा गाभारा आहे इथं. इथं आत असं दुसरं परत इकडे साईडला दरवाजा आहे. लेफ्ट साईडला इथून आत आल्यावर अशी स्पेस आहे. आणि काय नाही, फक्त पुढं गेलं. इथून आपण जे खाली गेलतो ना, खाली एक्सप्लोर केलं तर आपण जे खाली एक्सप्लोर केलं तर खाली जाऊन इथं बघा आत गेलतो. चोर दरवाजा होता तिथंच आहे. फक्त वरच्या साईडनी सगळं दिसतं. काही नाही. इथं फोटोशूट सुरू आहे. बघू शकता तुम्ही सगळं. भारी आहे फुल. चांगलं तर आहे पन्हाळा. आपण तसं पण गडच एक्सप्लोर करतो. हा गड पण आपण एक्सप्लोर केलाच आहे. आता बघू शकता तुम्ही. मित्रांनो, ओ मित्रांनो, बल्ले बल्ले.
आता आपण त्या साईडला होतो, तिकडं समोर. तिथून या साईडला आलो आहे. इथं आपली वरती फॅमिली आहे आणि इथं आपण फोटो काढतोय परत. इथं हा असा बुरुजच आहे, त्याच्यावर पण असं साईडला केलेलं नाही, म्हणजे असेल पहिले, आता तुटला असेल बुरुजचा. आणि इथून खाली पूर्ण असा नजारा आहे. फोटो काढायला तर हा एकदम बेस्ट स्पॉट आहे. आपले फोटो झालेत काढून. चला आता तिथं पुढं वरती जाऊ, वरतून बघू कसं काय आहे. कोणता गेट घेऊत ना. वरती जाऊया. इथून वर जायला खूप छोटा रस्ता आहे. दाखव तुझं. चल पुढं. एक मिनिट थांब इथून कसं बघू दे. मध्ये गाभारा चला आता वरती जाऊ. आता इथून एकदम छोटा रस्ता आहे. धार है एकदम अंधार आहे. इथं छोटा रस्ता आहे. ॲट अ टाइम एकच जण जाऊ शकतो. वरती लागायचं. इथे हाईट मोठी आहे. मम्मीच्या बाजूला बघू. बुरुज आहे वरती. व्ह्यू खूप भारी आहे आपला. चला आता परत खाली. फोर्टच्या आत जायच्या आधी एक मंदिर लागतं. बघा तुम्ही वाचू शकता. इथं 3 दरवाजा पन्हाळा फोर्ट है. तुम्ही वाचू शकता. चला आता आत जाऊ. चला आत जाताना साईडला असं आहे अशा. इथं मला वाटतं ते जे दरवाजे सैनिक वगैरे असतात त्यांच्यासाठी जास्त करून तर त्यांच्यासाठी जागा असेल, नाहीतर बघावं लागेल. इथं आत आल्यावर हे बघा असं आहे साईडला. इथं एक सिंहासन आहे काय आहे. कुठं? तिथं वरती ना. इथं वरती झेंडा. मामा हे पाणी बघा क्रिस्टल क्लिअर. हा पूर्ण खालचं दिसतंय है ना. क्रिस्टल क्लिअर वॉटर. एकदम बॉटम दिसतंय. मला वाटतंय इथं जे या साईडला जे हतियार वगैरे असतील, तलवार वगैरे, भाले, ते सगळे ठेवत असतील जास्त करून. चला पुढे जाऊयात. पुढे बघूयात काय इथं काय असेल. बाप्पा इथं काय ठेवत असतील. हा नगारे इथं या असं साईडला. वरती तेच आहे जे आपण खाली आलो. हा या पन्हाळगडाचा दुसरा दरवाजा. पन्हाळगडाचा दुसरा दरवाजा आहे बघा. बघू शकता पन्हाळगडाचा दुसरा दरवाजा. आता इथून खाली तुम्ही बघू शकता पूर्ण. तर इथून पण नजारा ठेवायसाठी असेल. पहारा ठेवायसाठी नजारा नाही, पहारा ठेवायसाठी असेल. दरवाजा तसा छोटा आहे. मेन दरवाजा त्या साईडनी आहे. या ठिकाणी आपला पन्हाळागड एक्सप्लोर करून झालाय. या ठिकाणी आपला पन्हाळागड एक्सप्लोर करून झालाय आणि आता आपण थोड्याच वेळात कुठेतरी जाणार. कुठेतरी पुढच्या प्रवासाला जाणार. Till that time. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची शेवटची भेट या किल्ल्यावर झाली आणि या स्पॉटवर झाली. दिसलं काय?
धर्मकोटी, जिथं दान धर्म होतंय आणि पुण्यावर अन्याय झाला तर न्याय निवाडा जिथं होते त्या काही तिला म्हणायचे धर्मकोटी. हे समोर आहे ते नायकिनीचा सज्जा. नायकिनीचा सज्जा म्हणजे काय, लावणी वगैरे जी असायची हे महाराजांचं काय नाही, हे आदिलशाह जेव्हा जे होती तेव्हा त्यांचे जे कार्यक्रम होते महाराजांना असं काही पसंत नव्हतं. सगळी प्रत्येक स्त्री आपली आई नाही तर बहीण, या शिवाजी होती. शिवाजी महाराजांचं ते होता जीवा म्हणून वाचला शिवा काशी देते महाराजांची सेम टू सेम कॉपी आहे. किल्ल्यावर फक्त 2 स्टॅच्यू आहेत, एक आहे शिवाकाशी आणि आपण पहिला बघितलं ते बाजीप्रभू देशपांडे. हा आता आपण इथं महाराजा पॅलेसला आलोय. बघू शकतो मी कसं आहे इथं स्ट्रक्चर वगैरे. हा पॅलेस आता याच्या आत बघू काय काय नाही. एक्सप्लोर आता याला एक्सप्लोर करूयात. एका दिवसात आपण किती ठिकाणी गेलोय बा. हा कुठं लिहिलंय आता बघू. आता रेकॉर्डिंग अलाउड आहे का नाही त्यानुसार आता रेकॉर्डिंग करता येईल. जर नसेल तर मग मी तुम्हाला बाहेर आल्यावर रिव्ह्यू देईलच. तसं नसेल तर मी तुम्हाला बाहेर आल्यावर रिव्ह्यू देईलच. तर बघूया. बाहेर आलेलो आहे. एक्सपिरियन्स चांगला होता कारण की सगळे होतं आत. हे शस्त्र वगैरे होते पहिल्याच्या काळातले ते सगळे होते आत. ते सगळे बघितले आम्ही. बाकी वंशवळ वगैरे होते सगळ्या महाराजांची वगैरे. आत राज दरबार वगैरे होतं. पॅलेस तर मोठं आहे खूप आत. एक्सप्लोअर करण्यासारखं आहे आणि मजा पण येईल तसं तर आहे. एंट्री फीस काहीतरी 40 रुपये पर पर्सन आहे. तर हां ठीक आहे, वर्थ इट तर आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि हे बाहेरचं असं सराउंडिंग आहे पॅलेसच्या. ठीक आहे, हे गाव असं बगीच्यासारखं आहे इकडं. आता चला निघूयात आपल्या गाडीकडं. आता आपलं महाराजास पॅलेस एक्सप्लोअर करून. तसे मी आता असं कॅमेऱ्यात अलाउड नव्हता पण थोडं डोकं लावून असं खिशात ठेवून काढलेत व्हिडिओ. बघूयात पण ते असे सरळ याच्यात आलेत. तर बघू करून मी टाकल थोडं छोटे क्लिप्स. तर सांगा मला. आता आलो गाडीच्या इथं. आता परत ट्रेन आहे, ट्रेनमध्ये जायचं आहे. कसं वाटलं मामी पॅलेस? खूप छान वाटला. तुम्ही पण सर्वांनी नक्की भेट द्या. खरं ना? नाही हे कडे लागलं. कसं वाटलं पॅलेस? पॅलेस छान होतं. छान होतं पॅलेस. म्युझियम छान होतं. शस्त्र वगैरे आम्हाला तिथे बघायला भेटले. जुने हत्यार, शस्त्र म्हणण्यापेक्षा जुने हत्यार होते तिथे. महाराजांच्या काळातले हत्यार, शस्त्र बघायला भेटले. त्याचा आम्हाला खूप आनंद. तुला कसं वाटलं? खूप भारी होतं. आतापर्यंत आपल्याला फक्त शिवाजी महाराजच माहिती होती पण म्युझियम मध्ये गेल्यावर अजून खूप जणांबद्दल माहिती भेटली. काय तर आता आपण आलेलो आहोत पंढरपूरमध्ये. एका दिवसात 2 ठिकाणी गेलोय आपण. आता सकाळी कोल्हापूर झालं, आता संध्याकाळी आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये. आणि आता इथं या टायमिंगला जर दर्शनाला जाऊ नाही शकत कारण की खूप मोठी लाईन असती. त्यामुळे आता बघतोय कुठं
आज रात्रीसाठी थांबायला आणि पूर्ण दिवस उद्या थांबायसाठी कुठं जागा भेटायचं एक भक्ती निवास म्हणून आहे. तिथे आता गेलेत आत विचारायला. जर इथं जागा असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर मग दुसरीकडे बघावं लागेल परत. इथं थांबलो आहे रोडवर. बघू मामा गेलाय आत. सकाळी जर इथं जागा भेटली तर चांगलीच गोष्ट आहे. मग सकाळी आपल्याला आज कसं 4 वाजता आपण उठून आंघोळ वगैरे केली तसं उद्या पण करावं लागेल, नाही लाईनीत लागावं लागेल. कसं 2 तासात होऊन जाईल दर्शन. तसं पण तिकडून मग पूर्ण दिवस भेटतो आपल्याला पंढरपूर पण फिरायसाठी. भाई कालचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. दक्षी तर भाई एवढी झोप झाली आहे ना आज ट्रेनमध्ये, तोंडावरून तुम्ही बघू शकता. जसं ट्रेनमध्ये बसलं तसं दक्ष डायरेक्ट ढगात झोपलेला. दक्ष, मम्मी, नीरज सगळे झोपलेले आणि मीच फक्त असा बसलेलो. अगं मी बसलेलो, मी नव्हतो झोपलो. झोपायच्या आधी तू पण झोपला होता. मी एक झोप काढली छोटीशी फक्त 5-10 मिनिटात. बघूया आता काय होतंय काय नाही, तसं मी देतोच तुम्हाला अपडेट. चालेल. प्राचीन संप्रदायानुसार तुम्ही आधी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या श्री पुंडलिकाचे दर्शन घेऊन तुम्ही मुख्य मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावे. चंद्रभागा नदी ही खरं तर भीमा नदी आहे आणि भीमा नदीची सुरुवात भीमाशंकर डोंगरावरून होते. भीमा नदी पंढरपूरमध्ये वाहत येता येता नदीचे आकार अर्धचंद्रासारखा होतो. त्यामुळे सगळे भक्त या नदीला चंद्रभागा नदी असे म्हणतात. पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे, एकदम मस्त झालंय. चरण स्पर्श दर्शनच्या लाईनीत होतो आम्ही, पण तिथं काय मोबाईल नॉट अलाउड, व्हिडिओ नॉट अलाउड तिथं होतं, त्यामुळं काही व्हिडिओ वगैरे काढले नाही. दर्शन एकदम मस्त झालं. पण आता गर्दी तर होती, पण सकाळपासून लाईनीत होतो, त्यामुळं 4 तास लागले. पण दर्शन एकदम मस्त झालं. आता आलो इथं पंचगंगा ना, नाही नाव काय होतं नीरज, नाव काय? चंद्रभाग काय चंद्रभागा, चंद्रभागा नदी. इथं आलोय, इथं बसणार थोड्या वेळ, आनंद घेणार. चला दाखवतो तुम्हाला मी. चालो. हे बघा, तुम्ही बघू शकता चंद्रभागा नदी. आता इथं आम्ही सकाळी स्नानसाठी येणार होतो, पण लेट झाला काय, मग प्लॅन कॅन्सल. तिथंच आंघोळ करून मग लगेच लाईनीत लागलो. लाईन एक तर खूप मोठी होती दर्शनासाठी. काय 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 सरा पाय पडून घ्यायचा. हा पडून घेऊ ना. चलो तिकडं. दर्शन मस्त झालं. आता सगळे जात आहेत चंद्रभागा नदीमध्ये. चंद्रभागा नदीचं दर्शन घ्यायला. गुडघ्यापर्यंत वर कर बेबी, पॅन्ट ओलं होतं ना, पॅन्ट काही जात नाही. सोरा ड्रेस वर घे. पप्पा हळू. हा पप्पा जाओ की तुम्ही, जाओ की द्या, जाओ. ड्रेस होना वाला ड्रेस. हा बोला. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आपण आले आहोत तुळजापूरमध्ये.
सकाळी आपलं दर्शन वगैरे झालं आणि तिथं घाटवर गेलतो, तिथं पण सगळं दर्शन वगैरे झालं. मग त्यानंतर एकदम थकून गेलतो, जेवण वगैरे केलं, त्यानंतर थकून गेलतो. मग नंतर काही व्हिडिओ काढलाच नाही. आता फ्रेश वगैरे झालो, आता तुळजापूरला आलो म्हणलं तर सुरू करूयात. फ्रेश वगैरे झालो आणि आता इथं रूम वगैरे घेतली आहे, तिथे स्टे करणार थोडं आज आणि सकाळी परत लवकर उठून दर्शनाला, कारण की इथं पण गर्दी आहे लाईनसाठी. आणि एक मस्त गोष्ट तुम्हाला, आपण ज्या रूममध्ये त्याच्या गॅलरीतून थेट दर्शनच होतं आमचं. इथे LED स्क्रीन लावली आहे, तिथून आम्हाला डायरेक्ट समोरचं दिसतंय मंदिरातलं, बघू शकता तुम्ही. आता हे असा व्ह्यू आहे गॅलरीमधून. तर आपण जर जेवण वगैरे करणार आणि जेवण वगैरे झाल्यावर परत जेवण वगैरे करणार आणि जेवण वगैरे झाल्यावर परत आराम झाल्यावर मग सकाळी उठून परत आंघोळ वगैरे करून लवकर दर्शनाच्या लाईनीत लागणार. दर्शन वगैरे करून मग बघू पुढचं प्लॅन काय होतं काय नाही. उद्या पण शूट करता येईल नाही येईल काय सांगता येत नाही, तर बघूया. दक्षची तर मस्त झोप झाली आहे बसमध्ये झाली आहे, वरतून तिकडं रूमवर झाली आहे, हा ना दक्ष? बाकी खूप मस्त वाटतंय. खूप जागे आपण जाऊन दर्शन करून येते, त्यामुळे भारी वाटतंय. आपण 2 दिवसात किती जागे फिरलोय? आम्ही खूप जागे फिरलोय आणि आम्ही आता खूप थकलोय, त्यामुळे खूप झोपलो म्हणजे एवढं झोपलाय ना, जेवढी माझी झोप झाली नाही तेवढी त्याची झोप झाली एकट्याची. फक्त त्याला सीट भेटली म्हणून झोपही गेला तो. त्याला बघूया आता जेवायला निघतोय, पुढचं काय होतं सांगतो. ठीक आहे चला. तर मित्रांनो आता आपण निघालो आज दर्शनासाठी. सकाळचे वाजलेत, किती वाजले? सकाळचे 5 वाजलेत. आता लवकरच निघालोय कारण परत लाईन असेल दर्शनाची. लवकर जाऊन मग दर्शन पण होऊन जाईल. तर आता सगळे मिळून निघालोय. सगळे मिळून निघालोय, आता दर्शन होऊन जाईल एकदम मस्त. काय पूजा पण करायची ना? भोगी तुळजा भवानीची भोगी करायची आहे. त्याला किती वेळ लागेल? 1 तास लागतो. 1 तास. ठीक आहे, 2-2.5 तास मध्ये होऊन जाईल ना आपलं दर्शन. तर जास्त गर्दी नसेल तर नाही चालेल. जाऊयात पुढं आता. इथून आपण दर्शनासाठी निघालो. गर्दी असल्यामुळे जास्त काही शूट करू नाही शकलो. बाहेर आलोय आता. इथं सगळं मार्केट आहे, गर्दी खूप आहे भाई आज. इथे सॅटर्डे संडे वरतून, त्यामुळं गर्दी खूप आहे. दर्शन मस्त झालं. गेट आहे गर्दी. आता इथं सगळे मम्मी वगैरे त्यांना काहीतरी घ्यायचं आहे, घेत आहेत. कसं झालं दक्ष? हा भारी होतं. घेतलं सगळं घेतलं. बोल. भारी होतं पण खूप वेळ लागला. गर्दी खूप होती ना, पण झाल्या बरोबर ना. धक्काबुक्की जावं लागलं मध्ये. दर्शन वगैरे झालेलं आहे आता. सगळंच झालं. परत रूमकडे निघालोय. रूमकडे जाऊयात आता आणि आराम करूया. बाबा पायाले दुखायले. काय ती बकरी रिअल होती का? तो मानेवर घेऊन चालला. रिअलच होती. डायरेक्ट मानेवर फेक घेऊन फेक फेक कशाला घेऊन जाईल तो? त्याला टॉय घरी घेऊन जायचं असेल, त्यामुळे फेक असू ओके. तुझ्या म्हणण्यानुसार बस का? तुझ्या म्हणण्यानुसार पाय दुखतात ना? पाय दुखत आहेत का? आराम करायचा ना कधी? झोप काढायची आता काय? चला आता डायरेक्ट रूमवर भेटूया. आलेलो आहे रूमवर आलो आहे आता. मस्त आराम करणार आहेत. परत अक्कलकोटला जायचंय. किती वाजता निघणार अक्कलकोटला काय माहित नाही. तर झोप ते काढावं लागेल. तर 10 झालेत. सकाळी किती वाजता गेलो आपण? 6ला ना? 6ला सुरू केली ना? 6ला दर्शनाच्या लाईनीत होतो आणि आता दर्शन झालंय. आता येऊन एक झोप काढणार मस्त. झोप झाल्यावर मग
परत अक्कलकोटला निघायचं आहे. त्याच्यासाठी बस वगैरे बघावं लागेल कसं जायचं काय. चालेल, बघूया आता काय प्लॅन बनतो काय नाही, असं सांगतोच मी तुम्हाला. मित्रांनो आता आपण कुठं अक्कलकोटला निघालोय आणि अर्ध्या रस्त्यात पोचलोच आहे. आता इथं चहा घ्यायसाठी थांबलोय. परत झोपलेला गाडीत काय झोपतो तू फक्त तिथे आज चेहरा ना इथं बस. तर चहा वगैरे घेऊ मग परत पुढं प्रवास. झोप काय होतच नाही गाडीत, पण ते डग 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 घालते. चहा एकच पडा. अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत आणि मंदिरात आले आपण. दर्शन घ्यायला चाललोय आत. तर थोडीशी गर्दी आहे पण एवढं काय नाही. ते सगळे बॅग ठेवलेत आपल्याला लॉकर वगैरे काही भेटलं नाही त्यामुळं आत चाललोय दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता दर्शन घेताल तुम्ही स्वामींचे. चला आता रांगेत लागलोय, होऊन जाईल दर्शन आपलं. चला, श्री स्वामी समर्थ. शिवचरित्र, धातुचित्र, शिल्प प्रदर्शन हॉल. चला आता आत बघूयात काय आत बघूयात आता काय. चला शिवाजी महाराजांचं हिस्ट्री आहे पूर्ण माहिती आहे ना. हे काय दोनच आहेत का अजून पण? 1 2 3 रूम आहेत. म्हणजे सुरुवातीकडून करत मग इकडून डायरेक्ट हे जन्मापासून इकडून सुरुवात होतं मग इकडे. म्हणजे काय फक्त फोटो आहेत का? हां बघ काय नाही स्टॅच्यू वगैरे असं तसं काय नाही. काय नाही फक्त असेच फोटो आहेत. हां हे काय आता लावले लाईट इथं पण लावले त्यांनी. हा नाही इथून पण दिसतंय ना. नाही ना इथून पण दिसतंय. इथून दिसतंय आणि खाली व्हाईट बोर्ड आहे ते माहिती. इथूनच दिसतंय बाहेरून बघून. इथूनच दिसतंय आतलं पण दिसतंय. असं आहे आत. किती एंट्री फी काय? 20 रुपये. म्हणजे किती काय काय आत प्रत्येक पर पर्सन 20 रुपये. चालेल. जर तुम्हाला आत जायचं असेल तर पर पर्सन 20 रुपये आहे देणगी. बघू शकता पर पर्सन 20 रुपये. इथे तुम्हाला जायचं असेल तर इथं पूर्ण शिवाजी महाराजांची हिस्ट्री जी आहे ते पूर्ण तुम्हाला कळेल आत गेलं. चला आता पुढं बघूयात काय. काय हा की नाही दर्शन झालेलं आहे आपलं. आता बाहेरून बसलोय, थोडं बाहेरून बसलोय आपण. हा भाऊ फुल खातच आहे. थोड्या वेळात बघू. आता इथून दर्शन वगैरे झालं आहे. आता सगळं फिरणं झालं आहे. आता उद्या सकाळची आपली पुण्याची ट्रेन आहे सकाळी 6 वाजता. ते पण सोलापूरच्या स्टेशनपासून आहे. तर तिकडं जायचं आहे. आता ते तिकडं गेलं तिथं काहीतरी गार्डन आहे बघायला. तर मला काय मूड नव्हतं त्यामुळे मी गेलो नाही. तर थोड्या वेळात निघणार आहे सोलापूरला. ते पण कसं जायचं आहे काय जायचं आहे काय माहीत नाही. बघू ते आल्यावरच कळेल. आता सोलापूरला गेलो. तिथून पुढं काय रे सोलापूरला गेल्यावर आराम करायचा. तर काय आरामच करायचा. रात्री आराम आणि मग नंतर सकाळी परत ट्रॅव्हलच सुरू आहे आपलं. खूप दिवस झाले 4 दिवसापासून ट्रॅव्हल सुरू आहे. बाकी तुम्हाला कसा वाटतोय हा व्लॉग आणि मागचे पण व्लॉग तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा मला. काही मी अजून मला ओपिनियन काय द्या की काय चांगलं अजून कुठं जाऊ मी काय कोणतं गड एक्सप्लोअर वगैरे करू काही ते पण मला सांगत राहा तुम्ही. म्हणजे कसं आपलं पण तुमच्यासोबत माझं पण तुमच्यासोबत बोलणं होईल तुमचं माझ्यासोबत बोलणं होईल.
तर आताचा सीन असा आहे की बिस्किट खात बसा. हा टाकणार आहे मी पुढं. आणि आता आम्ही इकडे थोड्या वेळ बसणार आहे आणि मग बघू सोलापूरला आम्ही कसं जाणार. त्यानंतर तिकडे थोड्या वेळ आराम करू, मस्ती करू. थोड्या वेळ रात्रभर आरामात हां, रात्रभर आराम करू, मस्ती करू आणि वापस सकाळी लवकर उठून प्रवास करायचा आहे. पुण्याला जायचं आहे. आणि कुठे जायचं आहे? आणि पुण्याला उतरून पण अजून एक जागेवर जायचं. ते तुम्हाला पुढे कळेल पुढच्या ब्लॉग. हां, पुढच्या ब्लॉग तुम्ही सांगितले ना? काय नाही, मी जे ट्रेन आहे ते एवढंच सांगितलं. नाही ते सांगितलं नाही सांगितलं. अच्छा. तर पुण्याला आमची ट्रेन आहे आणि मग पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललोय. चला मग आता इथं एंड करूयात ब्लॉग. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि लाईक करा. काय व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टिल द एंड. बाय बाय बाय. बाय.